नमस्कार, तुमचं स्वागत आहे रीना होम किचनमध्ये। आज आपण पालक पनीर बनवणार आहोत। फक्त थोडे काही चेंजेस करून ह्या पालक पनीरची टेस्ट इतकी अप्रतिम आली आहे ना। तर सगळ्यात आधी काय केलेलं आहे ना, पालक आपल्याला ब्लँच करून घ्यायचा आहे, म्हणजेच उकळत्या पाण्यात 2 मिनिटं याला राहू द्यायचंय। लगेच थंड पाण्यात आपल्याला टाकायचं आहे आणि तो मिक्सरला वाटून घ्यायचा आहे। पाणी कमीत कमी ॲड करायचं आहे, म्हणजे जेणेकरून पालक प्युरे छान ब्लेंड होईल। त्याच्यानंतर इथे खडे मसाले घेतलेत, काही तेजपत्ता, दालचिनी, लवंग, वेलदोडा, काळी मिरी आणि दगडफूल हे मसाले आपण तेलात गरम करून घ्यायचे आहेत आणि जिरं घातलेलं आहे। जसंच जिरं तडतडलं की त्याच्यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट, मग कांदा घालून घ्यायचा आहे आणि हिंग। आता याला आपण हलकसं लालसर होऊ द्यायचं आहे। कलर चेंज झाला की याच्यामध्ये हळद, धने पावडर टाकलेली आहे, लाल मिरची पावडर तुम्हाला किती तिखट हवं त्यानुसार ॲड करा आणि याला 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। मसाले जसेच 2 मिनिटं परतते की याच्यामध्ये आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे। कसुरी मेथी मसाल्यांसोबतच भाजली गेली पाहिजे आणि याचा छान सुवास आला पाहिजे। ही भाजली 2 मिनिटं भाजली गेली की याचा सुगंध येतो, आपल्याला समजतो की कसुरी मेथी छान भाजली। ती भाजल्यानंतरच आपल्याला मी इथे ब्लँच केलेला टोमॅटो प्युरे घातलेली आहे, पण तुम्ही एक अख्खा मीडियम साईजचा टोमॅटो कट करून घातलात तरी चालेल, पण त्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे। आणि आता याच्यामध्ये आपण पालक प्युरे ॲड करणार आहोत, जी आपण पेस्ट करून घेतली होती। आता याला छान मिक्स करून घेणार आहोत। कन्सिस्टन्सी बघा, त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करा। मीठ ॲड केलेलं आहे चवीनुसार, मग त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण एक उकळी आल्यावर क्रीम ॲड करायचं आहे। क्रीम ॲड करणं ऑप्शनल अजिबात नाही आहे, ते जरूर ॲड करा, कारण की याच्यामुळे खूप छान चव येते आणि थिकनेस येतो, एक रिचनेस येतो ग्रेव्हीला। आता याच्यामध्ये एक टेस्ट चेंजर म्हणून जायफळ असतं ना, थोडंसं अगदी हलकं जायफळ टाकून घेतलेलं आहे आणि 1 ड्रॉप केवडा वॉटर टाकून घेतलेला आहे। ह्या 2 गोष्टींमुळे रेस्टॉरंट स्टाईल आपल्याला एक चव येते आणि खूप अप्रतिम बनते हे पालक पनीर। आता पनीर क्यूब्स ॲड करून घेतलेले आहेत आणि याला आता आपल्याला 1 उकळी येऊ द्यायची आहे। 1 उकळी आल्यानंतर आपलं पालक पनीर रेडी आहे, पण पूर्णपणे नाही, अजून एक स्टेप बाकी आहे। आता आपण काय करणार आहोत, तूप गरम केलेले, त्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे घातलेत, थोडीशी लाल मिरची घातली आणि हा तडका आपण पालक पनीरवर टाकून घ्यायचा आहे। याच्यामुळे सुद्धा खूप चवीत फरक पडतो आणि वरून क्रीमने मी डेकोरेशनसाठी टाकून घेतलेला आहे। अशा पद्धतीने आपली पालक पनीर रेडी झालेली आहे। नक्की करून बघा, घरातले तर खातच राहतील, इतकी सुंदर बनते।